श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तुम्ही खूप खुश असताल, मजेत असताल अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आपण जीवन जगत असताना आपण छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो। आपलं घर, आपल्या घरातील प्रत्येक वस्तू, मग ती सजीव असू द्या किंवा निर्जीव असू द्या, त्याच्याकडे आपले बऱ्याचदा दुर्लक्ष होत असतं किंवा आपल्याला काही गोष्टी माहीत नसल्यामुळे आपण त्या करत असतो। असंच एक म्हणजे आपल्या घरात जी तुळस असते ती सुद्धा आपल्या आयुष्याचा एक भाग झालेली असते। पण ही तुळस स्वतः कार्बन डायऑक्साईड शोषून आपल्याला ऑक्सिजन देते। मग तिचं महत्त्व किती असेल आता तुम्हीच बघा। तर आपल्या घरात तुळस का सुकते किंवा या तुळशीबद्दलचे काही नियम आहेत याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल। आपल्याला काही तुळशीबद्दलचे नियम सुद्धा जाणून घ्यायचं आहे। आता बघा, पहिलं तर आपल्या घरात तुळस वाढलेली असेल किंवा सुकलेली असेल तर तिला आपल्याला कात्रीने किंवा चाकूने कट करायची नसती। बरेच जण चहात तुळशीची पाने टाकतात किंवा अशीच औषधी म्हणून ती खाण्यासाठी सुद्धा वापरत असतात। पण ही आपल्याला संध्याकाळच्या वेळेला तोडायची नसते आणि कात्रीने किंवा चाकूने सुद्धा आपल्याला ही तोडायची नसते। ती आपल्याला आपल्या हातानेच तोडायची आहे। पण ती संध्याकाळच्या वेळेला म्हणजे 3 सांजेच्या नंतर आपल्याला तुळशीला हात लावायचा नसतो। तुळस ही लक्ष्मी स्वरूप असते, म्हणून तिला संध्याकाळच्या टायमाला तिची पाने कधीच तोडायची नाहीत। आता जर एकादशी असेल किंवा द्वादशी असेल जेव्हा असते तेव्हा आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नाही, हा सुद्धा एक नियम आहे आणि तो तुम्हाला पाळायचा आहे। आता जर तुमच्या घरामध्ये तुळस लावून सुद्धा ती उगवत नसेल किंवा वाळत असेल तर काही वातावरणामुळे पण असू शकतं। पण जर वारंवार हे तुमच्या घरात घडत असेल तर तुमच्या वास्तूमध्ये नक्कीच काहीतरी संकट येणार आहे किंवा वास्तुदोषामुळे सुद्धा असं तुमच्या घरामध्ये घडत असतं। म्हणून तुमच्या घरामधील तुळस ही सतत वाळत असते। हे संकेत असतात की तुमच्या घरामध्ये काहीतरी वास्तुदोषामुळे किंवा वास्तूमध्ये काहीतरी संकट येणार आहे। आता तुम्हाला तुळस ही एका कुंडीतच लावायची आहे आणि त्यात तुम्हाला 1 रुपयाचं नाणं त्या मातीत बघा टाकायचं आहे। एकदा हे करून बघा, मग त्याचा तुम्हाला फरक जाणवलेला दिसेल। आपल्याला काय करायचं आहे, दर गुरुवारी तुळशीला कच्चं दूध अर्पण करायचं आहे। लक्षात घ्या, आपल्याला तापवलेलं दूध नाही तर कच्चं दूधच त्या तुळशीला अर्पण करायचं आहे। तुमच्या आर्थिक समस्या चुटकीसरशा निघून जातील आणि आपल्याला आपल्या तुळस मातेची रोज काळजी सुद्धा घ्यायची आहे। घरातील महिलेनी सकाळी अंघोळ झाल्यानंतर तुळशीला रोज पाणी घालायला विसरायचं नाही। जर तुळस ही सुकली तर ती फेकून न देता तिच्या ज्या काड्या असतात त्या चांगल्या तुम्हाला सुकवायच्या आहेत। त्याची एक पूड करून तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवायची आहे। जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाणार असताल तेव्हा ती तुम्हाला कपाळाला लावून जायची आहे। याचा संकेत किंवा याचा परिणाम हा चांगलाच होणार आहे। तर अशी ही तुळशीबद्दलची थोडक्यात माहिती आहे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।